हॅलो स्टुडंट्स, कसे आहात तुम्ही? तर आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपल्याला सिग्मा आणि पाय बॉन्ड्स कसे कॅल्क्युलेट करायचे हे बघायचं आहे. खूप इझी आहे. तुम्हाला मी एकदम शॉर्ट मेथड सांगतो की कसं कॅल्क्युलेट करायचं. त्याच्यानंतर आपण एक्झाम्पल्सही घेऊ आणि डीपीपी मध्ये तुम्ही डीपीपी पण सॉल्व्ह करा, त्याच्यामधूनही तुमची प्रॅक्टिस अजून होऊन जाईल. तर इकडे बघा, याला म्हणतो आपण पाय आणि याला म्हणतो आपण सिग्मा. तर पाय बॉन्ड आणि सिग्मा बॉन्ड कसे कॅल्क्युलेट करायचे? आता पाय बॉन्ड आणि सिग्मा बॉन्ड काय असतात हे तुम्हाला पुढं दुसऱ्या नेक्स्ट चॅप्टरमध्ये किंवा केमिकल बॉन्डिंग मध्ये शिकायला भेटेल. बट सध्या पाय बॉन्ड आणि सिग्मा बॉन्ड कशी कॅल्क्युलेट करतात, त्यांची संख्या कशी काढली जाते हे आपण बघूया. तर हे शिकण्यासाठी तुम्हाला 3 गोष्टी माहित असणं आवश्यक आहे. कोणत्या कोणत्या? तुम्हाला माहिती आहे की कार्बन कार्बन मध्ये सिंगल बॉन्ड असू शकतो, याला सिंगल बॉन्ड म्हणतो आपण. कार्बन कार्बन मध्ये डबल बॉन्ड पण असू शकतो आणि कार्बन कार्बन मध्ये ट्रिपल बॉन्ड पण असू शकतो. ठीक आहे. शॉर्ट मध्ये सिंगल बॉन्ड असू शकतो, डबल बॉन्ड किंवा ट्रिपल बॉन्ड. तर नेहमी लक्षात ठेवा, सिंगल बॉन्ड जो असतो, नीट ऐकायचं, सिंगल बॉन्ड जो असतो तो नेहमी सिग्मा असतो. म्हणजे तुम्हाला ज्या ज्या ठिकाणी सिंगल बॉन्ड दिसेल तुम्ही त्याला म्हणायचं तो सिग्मा बॉन्ड आहे. जर डबल बॉन्ड असेल तर एक सिग्मा असतो, एक पाय बॉन्ड असतो. आणि जर ट्रिपल बॉन्ड असेल तर एक सिग्मा बॉन्ड आणि 2 पाय बॉन्ड असतात. या 3 गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. तुम्हाला सिग्मा आणि पाय बॉन्ड कॅल्क्युलेट करण्याचे क्वेश्चन्स खूप सोपे जातील. परत एकदा ऐका, सिंगल बॉन्ड नेहमी सिग्मा असतो, डबल बॉन्ड आला एक सिग्मा एक पाय, आणि ट्रिपल बॉन्ड आला तर एक सिग्मा 2 पाय. आणि असं हे म्हणजे फक्त कार्बन कार्बन मध्ये असेल असंच नाही, दुसऱ्याही कोणत्या ग्रुप्समध्ये, फंक्शनल ग्रुप्समध्ये जर असे सिंगल बॉन्ड डबल बॉन्ड वगैरे दिसले तर याच गोष्टी लक्षात ठेवायच्या. सिंगल बॉन्ड नेहमी सिग्मा असतो, डबल बॉन्ड मध्ये एक सिग्मा एक पाय आणि ट्रिपल बॉन्ड मध्ये एक सिग्मा 2 पाय बॉन्ड असतात. आता याचा वापर करून क्वेश्चन सॉल्व्ह कसे करायचे? तर फॉर एक्झाम्पल मी एक इथं कंपाऊंड काढतोय की CH3 याच्यामध्ये आपल्याला टोटल सिग्मा बॉन्ड्स मोजायचे. तर स्ट्रक्चर कसं असेल याचं? C सिंगल बॉन्ड H, सिंगल बॉन्ड H, सिंगल बॉन्ड H. नेहमी लक्षात ठेवा, कार्बन आणि हायड्रोजन मध्ये सिंगल बॉन्ड असतो. ठीक आहे, हे विसरू नका. कार्बन आणि हायड्रोजन मध्ये नेहमी सिंगल बॉन्ड असतो. तर जे 3 हायड्रोजन आहेत ना, हे 3 असे वेगळे करून लिहिले मी बॉन्ड्स काढून. हा इथला सिंगल बॉन्ड ऍज इट इज, परत हा कार्बन, याच्यावरचे 3 हायड्रोजन पण आपण असं काढून घेऊ सिंगल बॉन्ड. काय सांगितलं मी? कार्बन आणि हायड्रोजन मध्ये नेहमी सिंगल बॉन्ड असतो. ठीक आहे. मग आता सगळे सिंगल बॉन्ड आहेत, तर हा सिंगल बॉन्ड सिग्मा, हा सिग्मा, हा सिग्मा, हा सिग्मा, हा सिग्मा, हा सिग्मा आणि हा सिग्मा. सांगितलं ना मी तुम्हाला, सिंगल बॉन्ड हा नेहमी सिग्मा असतो. मग 1 2 3 4 5 6 7, तर टोटल किती सिग्मा बॉन्ड झाले? 7 सिग्मा बॉन्ड. आणि पाय बॉन्ड एक पण नाही तर 0 पाय बॉन्ड. अशा पद्धतीने आपण याला कॅल्क्युलेट करतो. ठीक आहे. तर सिंगल बॉन्ड हा नेहमी सिग्मा असतो, डबल बॉन्ड मध्ये एक सिग्मा एक पाय आणि ट्रिपल बॉन्ड मध्ये एक सिग्मा 2 पाय. या 3 गोष्टी लक्षात ठेवा, इझिली तुम्हाला कोणत्याही क्वेश्चनचे आन्सर सॉल्व्ह होतील. ठीक आहे. चला, हे तुम्ही नोट करा. आपण यासारखे अजून काही क्वेश्चन्स बघू. हा, तर तुम्ही नोट केला असेल तर आपण अजून काही क्वेश्चन्स बघूया. इकडे लक्ष द्या. आणि मी तुम्हाला शॉर्ट मध्ये कसं सॉल्व्ह करायचं तेही सांगतो. म्हणजे प्रत्येक वेळेस तुम्हाला असे सिंगल बॉन्ड्स काढत बसायची गरज नाही, स्ट्रक्चर काढत बसायची गरज नाही. फक्त काय लक्षात ठेवणार, कार्बन आणि हायड्रोजन मध्ये सिंगल बॉन्ड असतो आणि सिंगल बॉन्ड नेहमी सिग्मा असतो. ठीक आहे. मग आता इकडे बघा, समजा मी तुम्हाला असं म्हटलं की जो बेन्झीन आहे, बेन्झीन या बेन्झीन मध्ये टोटल नंबर ऑफ सिग्मा बॉन्ड्स आणि टोटल नंबर ऑफ पाय बॉन्ड्स आपल्याला कॅल्क्युलेट करायचे. कसा असतो बेन्झीन? बेन्झीनचं स्ट्रक्चर सगळ्यांना माहिती आहे. हा बेन्झीन असा असतो, अल्टरनेट डबल बॉन्ड्स असतात. डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड. ठीक आहे. आता कसं काढायचं बघा, नीट लक्ष द्या. बॉन्ड लाईन फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे. तर काय करायचं, प्रत्येक ठिकाणी असे कार्बन मार्क करा पटकन. कार्बन जर मार्क केले तर तुम्हाला सापडेल की हे असं बेन्झीनचं स्ट्रक्चर असतं. ठीक आहे. आता आपण टोटल नंबर ऑफ सिग्मा बॉन्ड आणि टोटल नंबर ऑफ पाय बॉन्ड मोजू. आधी आपण सिग्मा बॉन्ड मोजू. तर सिग्मा बॉन्ड ज्यावेळेस तुम्हाला मोजायचे आहेत ना, अगोदर हायड्रोजन मोजून घ्या. किती आहेत हायड्रोजन? 1 2 3 4 5 6. 6 झाले म्हणजे 6 सिग्मा. 7 8 9 10 11 आणि 12. तुम्हाला माहिती आहे डबल बॉन्ड मध्ये एक सिग्मा एक पाय, डबल बॉन्ड मध्ये एक सिग्मा एक पाय, डबल बॉन्ड मध्ये एक सिग्मा एक पाय. तर टोटल मोजा आता. 1 2 3 4 5 6. 6 हायड्रोजनचे 6 सिग्मा बॉन्ड. 7 8 9 10 11 आणि 12, म्हणजे टोटल 12 सिग्मा बॉन्ड आहेत आणि 3 पाय बॉन्ड आहेत. बघा 1 2 3. तर असं आपण कॅल्क्युलेट करतो.
म्हणजे अगोदर सगळे हायड्रोजन मोजा, सोपं जाईल तुम्हाला. अगोदर सगळे हायड्रोजन मोजा आणि मग मधले तुम्ही बॉन्ड्स मोजा. अजून एखादा क्वेश्चन घेऊ आपण, अजून एखादा क्वेश्चन घेऊ. CH3 CH2 CH2 CH3. मी तुम्हाला म्हटलं मला याच्यामध्ये सिग्मा बॉन्ड आणि पाय बॉन्ड मोजून दाखवा. तर बघा बरं कसे मोजायचे. मी तुम्हाला काय सांगितलं, अगोदर सगळे हायड्रोजन मोजा. मोजा 3 3 आणि 2 5 5 आणि 2 7 7 आणि 3 10. हे 10 सिग्मा झाले, हे 11, हे 12, हे 13, म्हणजे टोटल 13 सिग्मा बॉन्ड आणि एकही पाय बॉन्ड नाहीये तर 0 पाय बॉन्ड. हे असं तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. अजून एक एक्झाम्पल घेऊ, एक बॉन्ड लाईन फॉर्म्युला घेऊ. हा असा, याच्यामध्ये टोटल सिग्मा बॉन्ड आणि पाय बॉन्ड कॅल्क्युलेट करायचे. तर तुम्हाला स्ट्रक्चर काढावं लागेल. अगोदर स्ट्रक्चर काढावं लागेल. कसं काढणार तुम्हाला माहिती आहे, इथं कार्बन, इथं कार्बन, इथं कार्बन, इथं कार्बन. काढा स्ट्रक्चर. हे CH3 येईल, इथं काय येईल CH, इथं CH आणि इथं काय येईल CH3. काय सांगितलं मी तुम्हाला, अगोदर हायड्रोजन मोजून घ्या. मोजा हायड्रोजन. 3 3 आणि 1 4 4 आणि 1 5 5 आणि 3 8. हा 9. डबल बॉन्ड मध्ये 1 सिग्मा 1 पाय, हा 10 आणि हा काय झाला तुमचा 11. म्हणजे 11 काय आले सिग्मा आणि 1 काय आला तुमचा पाय बॉन्ड. हे असं कॅल्क्युलेट करायचं. अगोदर हायड्रोजन्स मोजून घ्या आणि मग मधल्या बॉन्ड्स मधले सिग्मास तुम्हाला मोजायचे. आणि पाय बॉन्ड कधी येणार आहे, डबल आणि ट्रिपल बॉन्ड आला तरच पाय बॉन्ड येईल. कारण मी तुम्हाला सुरुवातीलाच काय सांगितलं की डबल बॉन्ड असेल तर 1 सिग्मा 1 पाय. तर हा पाय बॉन्ड डबल बॉन्ड आणि ट्रिपल बॉन्ड मध्ये असेल. सिंगल बॉन्ड ते नेहमी सिग्मा असतो, त्याच्यामध्ये पाय बॉन्ड येणारच नाही. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण सिग्मा आणि पाय बॉन्ड कॅल्क्युलेट करतो. आता तुम्हाला फायनलला क्वेश्चन कसे पडतात, तुम्हाला सिग्मा आणि पाय बॉन्डची संख्या विचारतात, कधी कधी रेशो विचारतील, कधी कधी ऍडिशन, कधी कधी सबस्ट्रॅक्शन, अशा वेगळ्या वेगळ्या प्रकारचे क्वेश्चन्स तुम्हाला पडतात. ते क्वेश्चन्स तुम्ही इझिली या पॉइंट्स वरून सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे. मग आता 1-2 क्वेश्चन्स मी तर देतोय, तुम्ही ते ट्राय करायचे आणि त्याचे आन्सर्स काढून ठेवायचे आणि आन्सर्स चेक करायचे तुम्हाला की करेक्ट आहेत का नाही. ठीक आहे. चला, तर इथे मी क्वेश्चन लिहितोय, कॅल्क्युलेट. क्वेश्चन लिहायचं सगळ्यांनी, कॅल्क्युलेट नंबर ऑफ सिग्मा अँड पाय बॉन्ड्स. सिग्मा आणि पाय बॉन्डची संख्या तुम्हाला काढायची आहे. थोडेसे आता चांगल्या लेवलचे क्वेश्चन्स देतोय, तुम्हाला सॉल्व्ह करायचंय. तर हा जो कंपाऊंड आहे याच्यामध्ये टोटल सिग्मा बॉन्ड आणि टोटल पाय बॉन्ड किती आहे तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं. अगोदर स्ट्रक्चर काढा. हा बॉन्ड लाईन फॉर्म्युला आहे. स्ट्रक्चर म्हणजे काय, सगळीकडे असे कार्बन कार्बन मार्क करायचे, मग त्याच्यामध्ये हायड्रोजन ऍड करायचे. ते कसे करायचे मी अगोदरच्या लेक्चरला सांगितलंय, बघून घ्यायचंय. ठीक आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला कॅल्क्युलेट करायचंय, आन्सर नंतर तुम्ही लिहायचं आहे. हे तुमच्यासाठी मी प्रॅक्टिस क्वेश्चन्स देत आहे. त्याच्यानंतर एक क्वेश्चन आहे बघा असा, CH2 आणि याला थोडंसं इंटरेस्टिंग बनवू आपण, CN आणि CN. याच्यामध्ये पण तुम्हाला टोटल नंबर ऑफ सिग्मा बॉन्ड्स आणि टोटल नंबर ऑफ पाय बॉन्ड्स कॅल्क्युलेट करायचे आहेत. ठीक आहे. हे 2 क्वेश्चन्स तुम्ही पॉज करून सॉल्व्ह करायचे. त्याच्यानंतर आपण याचा आन्सर बघू. ठीक आहे. चला, सॉल्व्ह करायचा प्रयत्न केला असेल. चला आता आपण ट्राय करू. इकडे बघा. तर आपल्याला याच्यामध्ये सिग्मा आणि पाय बॉन्ड काढायचे. आधी आपण याच्यामध्ये कॅल्क्युलेट करू. कार्बन मार्क करा. कार्बन 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 मार्क केले. हायड्रोजन ऍड करा. इथे किती ऍड करावं लागेल, 1, कारण 3 बॉन्ड, 1 2 3 बॉन्ड बनवते ना, बनवतो 4, बनवले 3, उरला 1. जेवढे बॉन्ड्स कमी पडले तेवढे हायड्रोजन ऍड करतो आपण, तुम्हाला सांगितलंय. इथं पण 1, इथं 2, इथं 2, इथं 1, इथं 1, इथं 1, इथं पण 1, इथं 2 आणि इथं 2. हे झालं स्ट्रक्चर. आता काय सांगितलं, आधी सगळे हायड्रोजन मोजायचे. ठीक आहे. आधी हायड्रोजन मोजू आपण. इथून चालू करू. 1, हे 2, 2 आणि 2 4, 4 आणि 2 6, 6 आणि 1 7, 7 आणि 1 8, 9 10 12 14. हे झाले 14 हायड्रोजन, म्हणजे 14 सिग्मा बॉन्ड. आता जे मधले आहेत ते मोजू आपण. मधले कोणते कोणते बघा. हा डबल बॉन्ड, तर 1 सिग्मा 1 पाय. हा सिंगल बॉन्ड नेहमी सिग्मा असतो. हा वाला बॉन्ड सिंगल आहे ते सिग्मा, हा वाला बॉन्ड सिंगल आहे ते सिग्मा, हा वाला बॉन्ड सिंगल आहे ते सिग्मा, हा वाला बॉन्ड सिंगल आहे सिग्मा. त्याच्यानंतर हा वाला बॉन्ड सिंगल आहे सिग्मा. डबल बॉन्ड आला 1 सिग्मा
1 पाय. सिंगल बॉन्ड नेहमी सिग्मा असतो, सिंगल बॉन्ड नेहमी सिग्मा असतो, सिंगल बॉन्ड नेहमी सिग्मा असतो. झालं. आता टोटल कॅल्क्युलेट करू. बघा 1 2 4 6 7 8 9 10 12 14 हे 14 हायड्रोजनचे 14 सिग्मा, 15 16 17 18 19 20 21 22 23 आणि 24 म्हणजे टोटल 24 सिग्मा आले. आणि पाय बॉन्ड मोजा. इथे एक पाय बॉन्ड आहे, इथे एक पाय बॉन्ड आहे, 2 पाय बॉन्ड आले. एकदम इझी. ठीक आहे. चला आता हा क्वेश्चन सोडू आपण. चला इकडे बघा. तर मला सांगा हा डबल बॉन्ड आहे. डबल बॉन्ड मध्ये काय असतो? 1 सिग्मा 1 पाय बॉन्ड. ठीक आहे. सिंगल बॉन्ड नेहमी सिग्मा, सिंगल बॉन्ड नेहमी सिग्मा, हा पण सिंगल बॉन्ड नेहमी सिग्मा, हा पण सिंगल बॉन्ड नेहमी सिग्मा. आता इकडे बघा CN म्हणजे काय? CN म्हणजे C ट्रिपल बॉन्ड N असतं, तुम्हाला माहित असलं पाहिजे. CN म्हणजे काय? C ट्रिपल बॉन्ड N असतं, तुम्हाला माहिती असलं पाहिजे स्ट्रक्चर. ठीक आहे. आता मोजू आपण. चला सांगा. ट्रिपल बॉन्ड 1 सिग्मा 2 पाय, ट्रिपल बॉन्ड 1 सिग्मा 2 पाय, इथं पण 1 सिग्मा 2 पाय, इथं पण 1 सिग्मा आणि 2 पाय. अजून कोणते राहिले ते चेक करा. आता मोजू आपण. टोटल इथून सुरू करा. सिग्मा बॉन्ड मोजा. 1 2 3 आणि 4 बाहेरचे, 5 6 7 आणि 8 आणि हा 9. तर टोटल 9 सिग्मा बॉन्ड झाले. पाय बॉन्ड मोजा. 2 आणि 2 4 आणि 2 6 आणि 2 8 आणि 8 आणि 1 9. 9 सिग्मा आणि 9 पाय बॉन्ड. हे असं तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. ठीक आहे. व्यवस्थित कॅल्क्युलेट करा. काही करेक्शन वगैरे असतील तर तुम्ही करेक्शन वगैरे करून आन्सर फायनलाइज करा. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण टोटल नंबर ऑफ सिग्मा बॉन्ड्स आणि टोटल नंबर ऑफ पाय बॉन्ड्स कॅल्क्युलेट करत असतो. फक्त 3 गोष्टी मात्र तुम्हाला लक्षात ठेवायच्यात. या 3 गोष्टी जर लक्षात ठेवल्या, सिंगल बॉन्ड नेहमी सिग्मा, डबल बॉन्ड मध्ये 1 सिग्मा 1 पाय, ट्रिपल बॉन्ड मध्ये 1 सिग्मा 2 पाय, तर या छोट्या छोट्या गोष्टी 3 जर लक्षात ठेवल्या तर सिग्मा आणि पाय बॉन्ड कॅल्क्युलेशनचा एकही क्वेश्चन तुमचा चुकणार नाही. ठीक आहे. तर आय होप तुम्हाला समजलं असेल की सिग्मा आणि पाय बॉन्ड कसे कॅल्क्युलेट करायचे. आता नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण या पुढचे पॉईंट्स चालू करूया. धन्यवाद. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की तुम्ही या या लेक्चरची DPP सॉल्व्ह करा. काही समजलं नसेल लेक्चर परत बघा. त्याच्यामध्ये काही डाऊट असतील तर ऑफलाईन मला येऊन भेटा आणि माझ्याकडून डाऊट्स क्लिअर करा. पण प्रत्येक लेक्चरची DPP अपलोड केलेली आहे, ती DPP सोडवा. तुम्ही लेक्चर केलं आणि लेक्चर तुम्हाला समजलं का नाही समजलं हे कसं डिसाईड होईल? ज्यावेळेस तुम्ही DPP सॉल्व्ह कराल. तुम्हाला DPPतले क्वेश्चन सॉल्व्ह झाले की समजून घ्या लेक्चर समजले, आणि काही डाऊट आला तर नंतर तुम्ही क्लिअर करू शकता. ठीक आहे. तर आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण याच ठिकाणीच थांबूया. बाकीचा पार्ट आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये चालू करू.